पालन व्यवसाय सुरुवात कशी करावी, नफा तोटा आणि संपूर्ण गणित, पोल्ट्री फार्मिंग बिझनेस प्लॅन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात शिवम कृषी टेक. शेतीला जोडधंदा म्हणून किंवा एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून आजकाल कोंबडी पालन म्हणजेच पोल्ट्री फार्मिंग कडे मोठ्या आशेने पाहिले जाते. अनेक जण सांगतात की यात लाखो रुपये मिळवतात किंवा तर काही जण म्हणतात की हा व्यवसाय खूप धोक्याचा आहे. मग नक्की सत्य काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोंबडी पालन व्यवसायाची A to Z माहिती घेणार आहोत. जागेची निवड, शेडची उभारणी, व्यवसायाचे प्रकार ते थेट नफ्या तोट्याचे गणित, सगळं काही आज आपण उलगडणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्यानंतर पाहूया पोल्ट्री फार्मिंगचे मुख्य प्रकार. सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला हे ठरवावं लागेल की आपल्याला नक्की कोणत्या प्रकारची पोल्ट्री करायची आहे. याचे मुख्य 3 प्रकार आहेत. नंबर 1, ब्रॉयलर. हा मांस म्हणजे चिकन उत्पादनासाठी केला जाणारा व्यवसाय आहे. यात 40 ते 45 दिवसात पक्षी 2 ते 2.5 किलोचा होतो आणि विक्रीसाठी तयार होतो. नंबर 2, लेयर. हा अंडी उत्पादनासाठी केला जाणारा व्यवसाय आहे. यात कोंबड्या 18 आठवड्यानंतर अंडी देण्यास सुरुवात करतात आणि साधारणतः 72 आठवड्यापर्यंत अंडी देतात. नंबर 3, देशी कोंबडी पालन. जसे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले, यात गावरान, कडकनाथ यासारख्या कोंबड्या पाळल्या जातात. याला वेळ जास्त लागतो पण मार्केटमध्ये दर चांगला मिळतो. नवीन लोकांसाठी ब्रॉयलर पोल्ट्री फार्म हा सर्वात सोपा आणि जलद परतावा देणारा पर्याय मानला जातो. त्याच्यानंतर पाहूया 2 बिझनेस मॉडेल्स, इंडिपेंडेंट की कॉन्ट्रॅक्ट. आता सर्वात महत्वाचा निर्णय, व्यवसाय करायचा कसा. इंडिपेंडेंट फार्मिंग म्हणजे स्वतःचा व्यवसाय. या शेड तुमचे, किल्ले तुमची, खाद्य तुमची आणि औषधी तुमचीच. माल तयार झाल्यावर बाजारात विकण्याची जबाबदारी तुमचीच. यात मार्केटचा दर चांगला असेल तर नफा खूप मोठा होतो, पण दर पडले तर नुकसानही तुम्हाला सोसावं लागते. त्याच्यानंतर पाहूया कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजेच करारावरती व्यवसाय. आजकाल अनेक मोठ्या कंपन्या शेतकऱ्यांसोबत करार करतात. यात तुम्हाला फक्त शेड बांधायचे असते. पिल्ले, खाद्य, औषधे आणि डॉक्टरचा सल्ला कंपनी देते. 40 दिवसानंतर मालही कंपनीच घेऊन जाते. तुम्हाला पक्षी सांभाळल्याबद्दल प्रति किलो साधारणतः 6 ते 8 रुपये म्हणजेच ग्रोवर चार्जेस मिळतात. यात जोखीम म्हणजेच रिस्क जवळजवळ 0 असते, पण नफा फिक्स असतो. नंबर 4 मध्ये पाहूया शेडची उभारणी आणि जागा. मित्रांनो, पोल्ट्री यशस्वी होण्यासाठी शेडची दिशा आणि रचना खूप महत्वाची आहे. दिशा जर पाहायचं झालं तर पूर्व पश्चिम असावी, जेणेकरून सकाळचे कोवळे ऊन आत येईल पण दुपारचे कडक ऊन थेट पक्षावर पडणार नाही. जागा शक्यतो शेड गावापासून थोडे दूर असावे. तिथे पाण्याची आणि विजेची 24 तास सोय असावी. पक्के रस्ते असणे गरजेचे आहे, जेणेकरून खाद्याची किंवा पक्ष्याची गाडी थेट शेड पर्यंत पोहोचू शकेल. आता भांडवल पाहूया. साधारण 5,000 पक्षासाठी त्याच्या शेडसाठी जर पाहिजे तर ऑटोमॅटिक भांडी आणि इतर साहित्यासह 10 ते 12 लाख रुपयाचा खर्च येऊ शकतो. यासाठी बँकेकडून सबसिडी आणि कर्जही उपलब्ध आहे. नंबर 5 मध्ये पाहूया खाद्य म्हणजेच फीड्स आणि FCR चे महत्व. पोल्ट्री व्यवसायात तुमचं 70% पेक्षा जास्त खर्च हा फक्त खाद्यावर म्हणजेच फीडवर होतो. पक्षाला योग्य वेळी प्री स्टार्टर आणि फिनिशर असे खाद्य द्यावे लागते. येथे एक शब्द नेहमी लक्षात ठेवा, FCR म्हणजे फीड कन्व्हर्जन रेशिओ. म्हणजेच 1 किलो वजन वाढवण्यासाठी कोंबडीने किती किलो खाद्य खाल्ले. जर तुमचे मॅनेजमेंट चांगले असेल तर पक्षी 1.5 ते 2 किलो खाद्य खाऊन 1 किलोचा होतो. पण जर FCR 2च्या पुढे गेला तर समजून जा की तुमचा नफा कमी होत आहे. पाण्याचे व्यवस्थापन आणि खाद्याची गुणवत्ता यावर हे अवलंबून असते. नंबर 6 मध्ये पाहूया रोगराई नियंत्रण म्हणजेच बायोसिक्युरिटी. पोल्ट्रीमध्ये एका चुकीमुळे लाखो रुपयाचे नुकसान होऊ शकते, म्हणून बायोसिक्युरिटी सर्वात महत्वाची आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला, कोणत्याही व्यक्तीला शेडमध्ये प्रवेश देऊ नये. शेडच्या दारात चुना किंवा जंतुनाशक टाकलेले असावे, जेणेकरून पाय धुवूनच आत जाता येईल. राणीखेत, गंभोरो यासारख्या आजारावर वेळेवर लसीकरण म्हणजेच व्हॅक्सिनेशन करणे अत्यंत गरजेचे आहे.
फार्मवर स्वच्छता ठेवल्यास 50% आजार तिथे संपतात। शेवटी पाहूया निष्कर्ष आणि शेवट। तर मित्रांनो, पोल्ट्री व्यवसाय हा अतिशय फायदेशीर ठरू शकतो, पण जर तो योग्य नियोजन, तांत्रिक ज्ञान आणि पूर्ण क्षमतेने केले तरच। सुरुवात करताना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगने करा, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगने केल्याने अनुभव घ्या आणि मग स्वतःच्या मार्केटमध्ये उतरा। तुमच्या भागात सध्या चिकनचा आणि अंड्याचा काय दर सुरू आहे ते मला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा। शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अशाच नवीन माहितीसाठी आपल्या शिवम कृषी टेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच तुम्हाला खताबद्दल किंवा शेती नियोजनाबद्दल काहीही थेट माहिती हवी असल्यास तुम्ही आपल्या ढोकसाळ म्हणजेच मंठालोना रोडवर येथील शिवम कृषी टेक सेंटरला भेट देऊ शकता। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।